जेनझीमुळे भाजपला घाम फुटला. खरंच फुटला का? जरा पुढे ऐका. फक्त भाजपच नाही मंडळी, तर काँग्रेसचे देखील हाय व्होल्टेज कार्यक्रम भारतभरात सुरू झाले आहे. आज पुण्यात छात्रकी गुंज हा राहुल गांधींचा कार्यक्रम देखील जेनझीला चोपडण्यासाठीच आहे. आज सायंकाळी पुण्यामध्ये. अर्थात जेनझीने भाजपचे सर्वच्या सर्व नरेटिव्ह कशा प्रकारे संपवले हे समजून घेणं आज फार इंटरेस्टिंग आहे मंडळी. अतिशय खतरनाक खेळ जेनझीने सुरू केला आहे. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. गेले काही दिवस अगोदर निवडणूक जिंकायची असेल तर जात धर्म, राम, श्रीराम, हिंदू, मुसलमान, बूथ आणि पारंपरिक मतदारांचं गणित मांडलं जायचं. वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह पसरवले जायचे, जाहिरातबाजी व्हायची. पण आता एक नवी पिढी या सगळ्या गणिताला धक्का देताना दिसते. धक्का काय, लातच मारली आहे त्यांनी. ही पिढी आहे जेनझी, स्वरूप आहे कॉकरोच जनता पार्टी. आणि आता प्रश्न असा आहे, ज्या तरुणांना सोशल मीडियावर काही सेकंदात प्रभावित करता येईल असं राजकारण्यांना वाटत होतं, बहुत हलके में ले रहे थे, तेच तरुण आता राजकारण्यांना प्रश्न विचारायला पुढे आले आहेत आणि दणकावून. मग सत्ताधाऱ्यांची चिंता वाढणार नाही का हो? वाढेलच. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडून जेनझी पर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे की अब क्या करेंगे इन जवानों के लिए. सगळ्या योजना सुरू आहेत. युवकांच्या प्रश्नावर लक्ष द्या, सोशल मीडिया आणि रील्सचा वापर वाढवा, आयटी सेलमध्ये बदल करा, युवकांना आकर्षित करणारे कार्यक्रम करा शहरात. म्हणजेच राजकारणाचा फोकस आता स्पष्टपणे तरुण मतदारांकडे वळतोय, अर्थातच जेनझी. पण यामागचं कारण काय? याचं उत्तर आहे जेन झेड आता फक्त प्रेक्षक राहिलेली नाही. ही पिढी फक्त रीलवर आपले डोळे फोडत नाही, ती रिअल लाईफसाठी देखील धडपडते आहे. हे सरकारच्या पहिल्यांदा लक्षात आलं आणि याला फार उशीर झाला आहे मंडळी. ही पिढी मोबाईलवर बातमी पाहते, व्हिडिओ पाहते, सरकारचा दावा ऐकते, विरोधकांचे दावे ऐकते आणि त्यानंतर स्वतः प्रश्न देखील विचारते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिढीला प्रश्न विचारायला कोणाची परवानगी लागत नाही, कोणाची परवानगी नको त्यांना. याचाच अनुभव देशाने अलीकडच्या जेनझी आंदोलनांमध्ये घेतलेला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि याचे जनक कोण ठरले? जस्टिस सूर्यकांतजी. आणि नवमाध्यम पुढे काय आलं त्यांच्या मार्फत? कॉकरोच जनता पार्टी. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी आणि सोशल मीडिया सक्रियतेने राष्ट्रीय राजकारणात फार मोठी चर्चा निर्माण केली आहे. दिवस रात्र प्रत्येक पक्षामध्ये, फक्त भाजपच नाही, चर्चा एकच आहे, जेनझी. त्यामुळेच भाजपच्या सोशल मीडिया संघटनेतही बदल करण्यात आला अशी माहिती समोर आली आहे. अर्थातच आयटी सेल वगैरे जे काही त्यांचे पित्तू पिलांटू सगळ्या पक्षाचे असतात, बंदुकीच्या गोळ्या शब्दांनी मारण्यासाठी, त्यांच्यामध्ये बदल करण्यात आला. आता महाराष्ट्रातही भाजप जेनझी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी रणनीती आखत असल्याचं चित्र दिसतंय. 2029चं मैदान पुढे आहे आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते मंडळी. भाजपला जेनझीची भीती वाटते का? मी असं म्हणणार नाही की भाजप घाबरलीच आहे, असं वगैरे नव्हे, पण भाजपला जेनझीचं महत्व कळलंय हे मात्र निश्चित. आणि ते खूप उशिरा महत्व कळलं जेनझीचं, हे दुःखदायक आहे. हा प्रश्न नक्की विचारता येईल आपल्याला, कारण आजचा तरुण फक्त भाषण ऐकत नाही. तो म्हणतो नोकरी कुठे आहे, बताओ नोकरी कहाँ है मेरी, शिक्षण किती महाग झाला आहे, उसका हिसाब दो, पेपर फुटी का होते. सरकारला प्रश्न विचारला तर उत्तर काय, आणि माझ्या भविष्यासाठी ठोस योजना तुमच्याकडे काय आहे, हे अधिकाराने आज जेनझी विचारायला लागली आहे. या देशातले तरुण विचारायला लागले आहेत. हे प्रश्न आहेत मंडळी. आणि या प्रश्नांना फक्त रील बनवून उत्तर देता येणार नाही. फ्रेंड्स, मित्रो, नो, जवाब दो, काम की बात करो. फक्त मोठमोठे कार्यक्रम करून उत्तर देता येणार नाही. फक्त आकर्षक घोषणांनीही उत्तर देता येणार नाही. बॅनरबाजी तर बिलकुल खपवूनच घेतली जाणार नाही. कारण जेनझीला आता कंटेंट नकोय, त्यांना स्पेसिफिक उत्तर हवं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, RSS प्रमुख मोहनजी भागवत यांनीही जेनझी संदर्भातील एका कार्यक्रमात, काही शाळेचा एका कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात आंदोलन हे लोकशाहीतील संवादाचं माध्यम असल्याचं म्हटलंय. बापरे. आणि तरुणांच्या चिंता बिलकुल योग्य आहे असं त्यांनी सांगितलं त्या भाषणामध्ये त्यांच्या. म्हणजे प्रश्न फक्त भाजप विरुद्ध जेनझी असा वगैरे नाही, लक्षात घ्या. प्रश्न आहे संपूर्ण भारतीय राजकारण जेनझीला समजून घेणार का? कारण ही पिढी कोणत्याही एका पक्षाची कायमची मालमत्ता नाही. आज ती भाजपला प्रश्न विचारेल, उद्या काँग्रेसला विचारेल, काँग्रेसची सत्ता आली तर.
परवा राष्ट्रवादीला विचारेल, शिवसेनेला, जे कोणी पक्ष सत्तेत येईल त्यांना विचारेल बिनधास्तपणे. आणि गरज पडली तर स्वतःचा राजकीय पर्यायही उभा करू शकतो, जेनजी करू शकते. म्हणूनच जेन झेडला कमी लेखणं राजकारण्यांसाठी सर्वात मोठी चूक ठरू शकते. चूक केली होती त्यांनी याआधी. पकोडे तलो, घुमो फिरो, नाली से गॅस निकालो, नो घंटा कुछ नहीं चलेगा अभी. आणि आता महाराष्ट्रात आणखी एक गोष्ट पाहायला मिळते. राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांचाच कार्यक्रम आहे. म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक, सगळ्यांचं लक्ष आता तरुणांकडे लागलेलं आहे. याचा अर्थ काय हे समजून घ्या. जेनजी आता निवडणुकीतला सायलेंट वोटर राहिलेला नाही, लक्षात घ्या. तो बोलतोय, तो प्रश्न विचारतोय, तो सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतोय, आणि सगळ्यात महत्वाचं, तो राजकारण्यांना थेट आरसा दाखवतो. काम काय बेटा, काम बताओ, काम की बात करो, नाटक नाही, नौटंकी नाही. म्हणून माझा सवाल आहे, भाजपला जेनजीचा राग शांत करायचा आहे का, की जेनजीचे खरे प्रश्न सोडवायचे आहेत? कारण फरक खूप मोठा आहे मंडळी. रील बनवून काही काळासाठी तुम्हाला लोकप्रियता मिळू शकते, तुमचा काही थोडा फार प्रभाव पडू शकतो, पण रोजगार देता येत नाही. रीलमधून देता येतो का रोजगार? नाही. घोषणा करून टाळ्या मिळू शकतात, पण तरुणांचं भविष्य बदलता येतं का? नाही. आणि शेवटी मतदानाच्या दिवशी रील नाही, रियल तरुणांचा निर्णय बोलतो, लक्षात घ्या. म्हणूनच आजची ही बातमी फक्त भाजपची नाही, ही भारताच्या पुढच्या राजकारणाची दिशा कशा प्रकारे बदलणार आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली आहे, ही बातमी यामुळे आजची मोठी आहे मंडळी. कारण आज जेनजी प्रश्न विचारते, उद्या जेनजी मतदान करणार आहे, आणि सर्वात जास्त संख्येनं वोटर तरुण आहे इथला. हे उशिरा का लक्षात आलं सगळ्या राजकीय पक्षांच्या, हे मला कळायला मार्ग नाही. आणि परवा जेनजी सत्तेचा निर्णय घेणार आहे. म्हणून राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तरुणांना घाबरवून चालणार नाही. पॅलेट गन और ये न वो नौटंकी नाही चलेगी, सब झेल लेंगे वो. तरुणांना गुंजारूनही चालणार नाही. तरुणांना उत्तर द्यावं लागेल स्पेसिफिक. अर्थातच सरळ भाषेत सगळ्याच राजकीय पक्षांना थेट इशारा द्यायचा असल्यास, अब नाटक नहीं चलेगा बेटा, हिंदू मुस्लिम चलेगा नहीं, राम रहीम का अंतर समझाने की कोशिश भी मत करना, अब जेनजी का डंडा चलेगा, ध्यान में रखो. लोकांनी तुला निवडून दिला बेटा, बापू गपचूप आपलं काम कर, जास्त शहाणपणा शिकवू नको, असं जेनजी स्पष्ट म्हणायला घाबरणार नाही. स्कूल ठीक करो कार्यक्रम सुरू केलेला आहे जेनजीने, अर्थातच कॉक्रोच जनता पार्टीने. आणि या जेनजीमध्ये सामील झालेली आहे 30ली, 35ली, 40ली देखील तरुण यामध्ये सहभागी झालेले आहेत. आशुतोष रंकावरती याच विषयात काल हल्ला झाला. त्या राजस्थानमधल्या जयपूर मधील एका शाळेमध्ये ते मशीनच्या गोठ्यामध्ये चक्क शाळा सुरू होती, आणि तिथे एक रिपोर्टर गेला तर त्याला हाकलून लावलं त्या लोकांनी. आणि आता जिव्हारी लागत आहे ना, आता त्यांचं सगळं अंडपिलू आतमधलं बाहेर निघत आहे ना जेनजीमुळे, त्यामुळे जरा एकदम सावध झाले आहेत. सगळे नरेटिव्ह फेल झाले आहेत. हिंदू मुसलमान, राम मंदिरचा तर मुद्दा त्या चंदा चोरीमुळे संपलेला आहे. आता मुद्देच राहिलेले नाही. 2029ला 2-2.5 वर्ष शिल्लक आहे, अजून 2.5 वर्ष शिल्लक आहे. 2.5 वर्ष कुठला मुद्दा घेऊन फिरणार आहे आता? मंगळसूत्र, जोडवे की अंगठी, काय काय बोलणार आहेत भाषणामध्ये साहेब आपले आप्पाजी. आणि तेच नाही, काँग्रेसलाही भीती वाटत आहे की अपनी सत्ता कल आई तो ये जेनजी अपने को छोडेंगे नहीं. प्रत्येकच पक्षाला चिल्लर पकोडे तलो वगैरे, नाली से गॅस निकलती, नौटंकी नाही चलेगी, असं जेनजीचं म्हणणं आहे. आजच्या कार्यक्रमात पुण्यामध्ये काय होतंय ते बघूया. आता राहुल गांधी जिथे जिथे जाईल तिथे तिथे भाजप आपला दुसरा काहीतरी कार्यक्रम उभा करेल. इकडे तरुण कॉक्रोच जनता पार्टीचे, तिकडे भाजप उभं करेल विद्यार्थी परिषद त्यांच्याकडे आहे सगळा विषय. तुम्हाला काय वाटतं मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा, लिहा आणि बिनधास्त लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भरभरून लाईक ठोका. आणि हो, रिनेश रंजन मराठी आमच्या फेसबुक पेजवर आपण असाल तर त्याला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.